नमस्कार. श्री कृ. म. बापटशास्त्री यांनी संपादित केलेलं आणि भाषांतरित केलेलं अष्टवक्र गीता हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 16व्या प्रकरणातलं 7वं सूत्र वाचायला घेतो आहोत. हेयोपादेयता तावत संसार विटपांकरहा स्पृहा जीवती यावद्वै निर्विचार दशास्पदम. अनुवाद. जोपर्यंत तृष्णा आणि स्पृहा जीवित आहे तोपर्यंत अविवेकाची स्थिती कायम आहे आणि तोपर्यंत त्याग आणि स्वीकारसुद्धा जिवंत आहे. हे स्वीकार आणि त्यागच संसाररूपी वृक्षाचं बीज आणि अंकुर आहे. विवेचन. जोपर्यंत मनात त्याग किंवा स्वीकार, चांगलं किंवा वाईट, शुभ आणि अशुभ या प्रकारच्या भावना शिल्लक आहेत तोपर्यंत इच्छा म्हणजे वासनारूपी स्पृहा जिवंत आहे. या वासनारूपी तृष्णेमुळेच त्याग आणि स्वीकार करण्याचे विचार मनात निर्माण होतात. केवळ स्वीकारायची किंवा प्राप्तीची इच्छा हीच तृष्णा नसून त्याग करण्याची भावनासुद्धा तृष्णेमुळेच निर्माण होते. तृष्णा नसेल तर त्याग करण्याची सुद्धा भावना उत्पन्न होत नाही. ही वेगळ्या प्रकारची पण आसक्तीच आहे, वेगळ्या प्रकारचा मोह आहे. जेव्हा एखाद्या बाबीची आम्ही निंदा करतो तेव्हा त्यातसुद्धा आमचा छुपा स्वार्थ असतो, त्याबद्दलची वासना असते. काहीतरी मिळवण्याची इच्छा अपुरी राहिल्यामुळे त्याची आपण निंदा करतो. ही तृष्णा म्हणजे विवेक नसल्याचं लक्षण आहे. उच्च दर्जाच्या भोगासाठी म्हणजे मोक्ष, स्वर्ग, मुक्ती यासाठी जरी त्याग केला तरी मोक्ष आणि मुक्ती ही तर मोठीच तृष्णा आहे. प्रापंचिक माणूस तर छोट्याशा स्वार्थाची अपेक्षा करतो, थोड्याशाच तृष्णेची, भोगाची लालसा मनी बाळगतो. उदाहरणार्थ घरदार, मुलं, धन, सुख, नोकरी वगैरे. पण त्यागी हा तर क्षुद्र भोगांची, पोकळ सुखांची, चोरीने कमवलेल्या सुखाची इच्छा त्यागून स्वर्ग आणि मोक्षाची मोठी तृष्णा, महाउपभोगाची लालसा बाळगतो. 2-4 रुपयाचं नारळ अर्पण करून स्वर्गाची मोबदला म्हणून अपेक्षा करतो. अष्टवक्र म्हणतात की ही सर्व अविवेकाची स्थिती आहे. कोणत्याही स्वरूपाची वासनारूपी तृष्णा जिवंत असेल तर या संसाररूपी वृक्षाचा अंकुर तिच्या रूपाने जिवंत आहेच. तो अंकुर वाढून पुन्हा वृक्ष तयार होईल. तृष्णा म्हणजेच संसार आहे, संसाराची आसक्ती आहे. तिचा त्याग करणं हीच मुक्ती आहे. सांसारिक पदार्थ आणि वस्तू सोडून दिल्यामुळे मुक्ती मिळत नाही. कोणताही वेडा वेडेपणाच्या सटक्यात वस्त्राचा त्याग करून विवस्त्र होतो, म्हणून काही त्याला मुक्ती मिळत नाही. परंतु तृष्णेचा त्याग केल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही. तृष्णेमुळेच मनात लाटा निर्माण होतात. जोपर्यंत ह्या इच्छांच्या लाटा निर्माण होत आहेत तोपर्यंत शांती मिळणार नाही. सूत्र 8. प्रवृत्तौ जायते रागो निवृत्तौ द्वेष एव हि निर्द्वंद्व बालवंभी मानेवमेव व्यवस्थितः. अनुवाद. प्रवृत्तीमुळे राग म्हणजे आसक्ती आणि निवृत्ती त्यागामुळे द्वेष निर्माण होतो. म्हणून बुद्धिमान पुरुष द्वंद्वमुक्त असणाऱ्या बालकाप्रमाणे सरळ आणि स्वाभाविक जीवन जगतो. विवेचन. संसारातून मुक्ती मिळवण्यासाठी 2 प्रकारचे रस्ते सांगितले जातात. एक मार्ग आहे प्रवृत्तीचा आणि दुसरा मार्ग आहे निवृत्तीचा. प्रवृत्ती मार्गाचे समर्थक सांगतात की भोगामुळेच मुक्ती मिळते. प्रारब्धातील कर्मसंचितामुळेच हे जीवन मिळालं आहे, म्हणून हा कर्मभोग भोगल्याशिवाय मुक्ती नाही. आत्मज्ञानी माणसाला सुद्धा प्रारब्ध कर्म भोगल्याशिवाय सुटका नाही. जो हा कर्मभोग भोगण्याचं नाकारून संसाराचा त्याग करून निघून जातो त्याच्या या त्यागातही त्याचा अहंकार असतो. तो तर ईश्वराच्या कर्मविषयक नियमांचं उल्लंघन करत असतो. हठयोगीसुद्धा हठातटाने इंद्रियांच्या क्रिया थांबवून ठेवतो. इंद्रियांचं नियंत्रण केल्यावर सुद्धा आतमनात आसक्ती शिल्लक राहते, वासना शिल्लक राहतात. त्यामुळे तो ढोंगी होतो. प्रवृत्ती मार्गाचं समर्थन करणारे सुद्धा हेच सांगत असतात की ज्यातून तुम्हाला मुक्त व्हायचं आहे त्याचा पूर्ण उपभोग घ्या. त्यामुळे त्याबद्दल तुमच्या मनात घृणा आणि एक प्रकारची अरुची निर्माण होईल आणि तुम्ही त्यातून मुक्त व्हाल. विषयात रस वाटण्याचं कारण हेच की तुम्ही त्यांचा पूर्ण उपभोग घेत नाही तर अर्धवट उपभोग घेता. याउलट निवृत्ती मार्गाचे समर्थक सांगतात की भोगल्याने वासना शांत होत नाही, भोगामुळे मन तृप्त होत नाही. हे आकर्षणच असं आहे की जेवढं भोगाल तेवढं वाढत जातं. वासना कधी पूर्ण होत नाही.
इच्छा तर असंख्य आहेत, त्या कधीच भोगल्याने शांत होत नाहीत. ज्याप्रमाणे आगीत तूप टाकल्यामुळे आग शांत होत नाही, त्याचप्रमाणे वासनासुद्धा भोगामुळे शांत होत नाहीत. म्हणून निवृत्ती हाच एक रस्ता आहे. वासनांचा त्याग करणं हाच रस्ता आहे आणि हे फक्त दृढ निश्चयानेच साधता येईल. पण या दोन्ही मार्गांपेक्षा मुनिश्रेष्ठ स्वामी अष्टवक्र महाराज तिसरी आणि वेगळीच गोष्ट सांगतात. ते प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोघांनाही वासना मानतात. ते म्हणतात की प्रवृत्तीमुळे आसक्ती निर्माण होते, आसक्ती वाढते ती निवृत्तीमुळे. हट्टाने त्याग केल्यामुळे, जास्त मिळवण्याच्या इच्छेने क्षुद्र आणि छोट्या गोष्टींचा त्याग केल्यामुळे, मोक्षासाठी संसारातील मामूली गोष्टींचा त्याग केल्यामुळे मोक्षाची आसक्ती हेच बंधन तयार होतं. अशी तृष्णा म्हणजे मुक्तीत मोठाच अडथळा आहे. निवृत्तीमुळे सुद्धा द्वेष निर्माण होतो. म्हणून आत्मज्ञानी माणूस प्रवृत्ती आणि निवृत्ती या दोन्हीतून मुक्त होऊन लहान मुलाप्रमाणे निर्द्वंद्व होऊन सरळ आणि स्वाभाविक जीवन जगतो. जे स्वभावामुळे सहज होते ते तो करतो. वासनेच्या आहारी जाऊन आग्रहाने हट्टाने कर्म करत नाही आणि हट्टाने त्यांचा त्याग करत नाही. सूत्र 9. हातुमिच्छति संसार रागी दुःख जिहासया वाद रागी ही निर्दुःखस तस्मिन्नपि न खिद्यति. अनुवाद: आसक्त पुरुष दुःखापासून बचाव करण्यासाठी संसाराचा त्याग करू इच्छितो, परंतु वीतरागी दुःखमुक्त होऊन संसारात राहून सुद्धा खेद करत नाही. विवेचन: मुनिश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की दुःखापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी जो पुरुष संसाराचा त्याग करतो तो सुद्धा आसक्तच आहे. जो असं म्हणतो की संसार म्हणजे दुःखच दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, जन्म दुःख आहे, जगणं दुःख आहे, मरण दुःख आहे, संसार ही दुःखाची खाण आहे, म्हणून तिच्यापासून दूर पळा, तो माणूस सुद्धा आसक्त आहे. जो पुरुष असं म्हणतो की घरदार सोडा, पत्नी मुलं सोडा, धनदौलत सोडा, कारण हे सर्व दुःखाचं कारण आहेत, तो पुरुष सुद्धा आसक्त आहे. हे सर्व सोडल्याने दुःख संपत नाहीतच. संसाराचा त्याग केल्यामुळे सुख प्राप्त होत नाही. दुःखाचं खरं कारण शरीर आणि मन आहे, वासना आणि तृष्णा आहे. वासना आणि तृष्णा शिल्लक आहे तोपर्यंत जंगलात राहून सुद्धा शांती मिळणार नाही. तिथे अजून मन जास्त बेचैन होतं. राग म्हणजे प्रीती जर दुःख आहे तर विरागसुद्धा दुःख आहे. आसक्ती जर दुःखाचं कारण आहे तर विरक्तीसुद्धा दुःख आहे. संसार जर दुःख आहे तर संन्याससुद्धा दुःख आहे. संग्रह जर दुःख आहे तर संग्रह त्यागसुद्धा दुःख आहे, कारण आतमध्ये वासना शिल्लक आहे. संसाराची तृष्णा त्यागून मोक्षाची तृष्णा बाळगणंसुद्धा दुःख आहे. यास्तव वीतरागता हेच दुःख निवारणारं खरं स्वरूप आहे. वीतरागतेमुळे दुःखातून सुटका होते. राग म्हणजे प्रेम उपाय नाही आणि विराग किंवा द्वेषसुद्धा उपाय नाही. जो वासनेतून मुक्त झाला तो वीतरागी संसारात राहून सुद्धा दुःखी होत नाही आणि त्यागी आणि विरागी म्हणवणारा हिमालयाच्या जंगलात राहून सुद्धा दुःखीच राहतो. तेव्हा सुख दुःख हे आपल्या मालकीच्या पदार्थात नसून आपल्याच मनस्थितीत आहेत. विषयासक्त माणूस त्याची पूर्ती न झाल्यामुळे दुःखी होतो आणि त्याग करताना सुद्धा दुसऱ्या कशाची तरी अभिलाषा बाळगतो. सूत्र 10. यस्याभिमानो मोक्षेपी देहेपी ममता तथा नच योगी नवाज्ञानी केवलम दुःख भागसौ. अनुवाद: ज्याला मोक्षाबद्दल अहंकार आणि शरीराबद्दल ममता आहे तो योगीही नाही आणि ज्ञानीही नाही, तो केवळ दुःखाचा अधिकारी आहे. विवेचन: विधीपूर्वक क्रिया पार पाडत योगीपद प्राप्त होतो. योगी प्रथम अष्टांग योगाची साधना करतो. यम, नियम, आसन, प्राणायाम आणि अन्य क्रियांद्वारे योगी वरचं पद प्राप्त करतो. हे वरचं पद एक योगस्थिती असते. विधीपूर्वक एक एक शिडी पार करत तो त्या स्थितीपर्यंत पोहोचत असल्यामुळे खाली कोसळण्याची भीती नसते. खाली घसरला तरी एकच पायरी खाली येतो. जिथून सुरुवात केली तिथपर्यंत खाली घसरत नाही. योगभ्रष्ट अवस्थेत सुद्धा पूर्वजन्माचे संस्कार तर कायमच असतात, त्यामुळे तिथूनच पुन्हा प्रवास सुरू होतो. दुसरा आहे ज्ञानी पुरुष, जो या क्रिया किंवा विधी वगैरे काही न करता उच्च स्थितीला पोचतो. केवळ बोध झाल्यामुळे त्याला ही उच्च स्थिती प्राप्त होते. तो अस्तित्वातून अनअस्तित्वातील क्षेत्रात उडी मारतो. तो तर क्रिया आणि साधनेला सुद्धा बंधन मानतो. सर्व क्रिया अहंकार वाढवतात.
क्रिया आणि विधी करणाऱ्यांना क्रियाबद्दल आसक्ती निर्माण होते. तो स्वतःला ज्ञानी योगी मानू लागतो. याप्रमाणे अहंकार वाढू लागतो. त्याचप्रमाणे संसाराचा त्याग करणारा, भगवे कपडे घालणारा सुद्धा स्वतःला साधू, संत आणि महात्मा समजू लागतो, त्यागी समजू लागतो. यामुळे सामान्य प्रापंचिक माणसाच्या अहंकारापेक्षाही त्याचा अहंकार जास्त उंच होतो. त्याला त्याचाच मोह निर्माण होतो. म्हणून अष्टवक्र स्वामी म्हणतात की जर ज्ञानप्राप्ती झाल्यावर मोक्षप्राप्ती झाल्याचा अहंकार झाला की मी आता मुक्त झालो, कैवल्यधारी झालो, सिद्ध शिलेवर आसनस्थ झालो, मी ब्रह्म झालो, आता माझ्यापेक्षा मोठा कोणी नाही, किंवा शरीराप्रती ममता निर्माण झाली की लोकांनी आपल्या शरीराची पूजा करावी, बँड वाजे वाजवून मिरवणूक काढावी, मला तीर्थंकर, गुरु, ईश्वर मानावं, तर अशी व्यक्ती योगी पण नाही आणि ज्ञानी पण नाही. तो फक्त दुःखच प्राप्त करतो. सूत्र 11. हरो यद्युपदेष्टा ते हरिही कमलजोपी वा तथापि न तव स्वास्थ्यम सर्व विस्मरणाद्यते. अनुवाद: जरी तुझा उपदेशक म्हणजे गुरु शिव असला, विष्णू असला किंवा ब्रह्मा असला, तरी त्या सर्वांना विसरल्याशिवाय तुला स्वास्थ्य म्हणजे शांती मिळणार नाही. विवेचन: अष्टवक्र महाराज म्हणतात की मुक्तीचा अर्थ आहे विस्मरण. जे या जगात संस्काराद्वारे प्राप्त केलं आहे ते सर्व विसरून जाणं हीच मुक्ती आहे. जोपर्यंत त्याची थोडी तरी आठवण शिल्लक आहे तोपर्यंत मोक्ष मिळत नाही, कारण संसार बंधन नसून त्याची आठवणच बंधन आहे. त्यापासूनच मुक्त व्हायचं आहे. हे जगच नव्हे तर ईश्वर, आत्मा, परमात्मा यांची आठवणसुद्धा एक अडथळा आहे, कारण मुक्तीमध्ये मी राहतच नाही. मग आठवण कोण करणार? स्मरण, आठवण याचा अर्थ आहे की दोन गोष्टी अस्तित्वात आहेत. एक आठवण करणारा आणि दुसरा तो ज्याची आठवण किंवा स्मरण केलं जातं. म्हणून दोन असतील तर मुक्ती होऊ शकत नाही. ज्या गुरुच्या कृपेने ज्ञान प्राप्त झालं आहे त्यालासुद्धा स्मरणात ठेवता कामा नये, अन्यथा गुरुसुद्धा बंधन होतो. गुरु अगदी शिव, ब्रह्मा किंवा विष्णू का असेना, त्याचं विस्मरण करणं जरुरीचं आहे. त्याच्याशिवाय शांती किंवा मुक्ती मिळणार नाही. प्रकरण 17. तत्त्वज्ञानाचा अधिकार निराकांक्षी माणसाला असतो. सूत्र 1. तेन ज्ञानफलं प्राप्तं योगाभ्यासफलं तथा तृप्तः स्वच्छेंद्रियो नित्यमेकाकी रमते तु यः. अनुवाद: जो पुरुष तृप्त आहे, शुद्ध इंद्रियांचा आहे आणि सदैव एकांतात रममाण होतो त्याला ज्ञान आणि योगाभ्यासाचं फळ प्राप्त होतं. विवेचन: सर्व प्रकारच्या साधनांमुळे ज्ञानप्राप्तीच्या फळाचा लाभ होतो. भक्ती असो वा उपासना, ध्यान असो वा समाधी, योगाभ्यास असो किंवा सांख्यतंत्र असो किंवा हठयोग, सर्वांमुळे होणारा अंतिम लाभ ज्ञान आहे आणि ज्ञानाच फळ मुक्ती आहे. परंतु ज्ञानप्राप्तीनंतरसुद्धा जर पुरुष तृप्त झाला नाही, अजूनही त्याच्या वासना जागृत असतील, अजूनही तो उद्विग्न असेल, चिंताग्रस्त असेल, तर त्याचा अर्थ एवढाच की ज्ञान मिळूनसुद्धा त्याला त्याचा पूर्ण फायदा करून घेता आलेला नाही. ज्ञानाचं फळ त्याला लाभलेलंच नाही. ज्ञान प्राप्त झाल्यावर सुद्धा त्याची इंद्रिय वासनारहित होऊन शुद्ध झालेली नसतील, अजूनही भोगाची लालसा असेल, अजूनही तो पुरुष एकटा राहायला घाबरत असेल, तर आश्रम, मठ बनवून त्यात आपले अनेक शिष्य जमावून त्यांच्यात राहून आपला अहंकार तृप्त करत असेल, तर त्याला आत्मज्ञानाचा लाभ झालेला नाही. मुनिश्रेष्ठ अष्टवक्र म्हणतात की आत्मज्ञान आणि योगाभ्यासद्वारे ज्याने स्वचैतन्याचा अनुभव घेतला तो आपोआप तृप्त होतो. तृप्तीसाठी त्याला दुसऱ्याकडे जाण्याची आवश्यकताच नाही. तो स्वयंतृप्त आहे. तो वासनारहित शुद्ध इंद्रियांचा मालक होतो आणि त्याची इंद्रिय वासना भोगाकडे वळतच नाहीत. जे प्राप्त होतं तेवढंच त्याला पुरेसं असतं. शरीरासाठी जे आवश्यक आहे तेवढं स्वीकारून तो समाधान पावतो. तसंच तो एकांतात राहतो. कळपासारखा समूह गोळा करत नाही. दुसऱ्याकडून कशाचीच अपेक्षा ठेवत नाही. शहरात, समाजात राहूनही तो एकटाच असतो. तो कुणाला सहकारी, सोबती, शत्रुमित्र, हितचिंतक, हितशत्रू बनवतच नाही. तो कुणाकडून सहाय्य घेत नाही. अशा योगी आणि आत्मज्ञानी माणसालाच आपल्या ज्ञानाचं फळ प्राप्त होतं. यापेक्षा उलटं आणि विरुद्ध पद्धतीचं वर्तन करणाऱ्याला ज्ञान प्राप्त होऊन सुद्धा त्याचं फळ म्हणजे मुक्ती प्राप्त होत नाही.
म्हणून आत्मज्ञानी माणसाने एकटं राहावं, अन्यथा पुन्हा वासनेच्या चक्रव्यूहात अडकण्याची शक्यता असते. सूत्र 2. न कदाचित जगत्यस्थित तत्त्वज्ञो हंत खिद्यती यत एकेन तेनेदम पूर्ण ब्रह्मांड मंडलम. अनुवाद: या जगात तत्त्वज्ञानी माणसाला कधी खेद होत नाही, कारण त्याच्याचमुळे हे ब्रह्मांड मंडल पूर्ण आहे. विवेचन: जोपर्यंत पुरुषाला आत्मज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तो सर्व शरीरांना वेगवेगळं मानतो. ही भिन्नताच दुःखाचं कारण आहे. जेव्हा अलग अलग मन, बुद्धी आणि शरीराच्या व्यक्ती एकत्र येतात आणि त्यांच्यात विचारसाम्य निर्माण होत नाही, तेव्हा व्यक्तीला फार अस्वस्थ आणि बेचैन वाटतं. प्रत्येक व्यक्तीच्या मानसिक आणि शारीरिक स्वस्थतेसाठी एका मोकळ्या आणि पुरेशा मोठ्या जागेची म्हणजे लिव्हिंग स्पेसची गरज असते. घरातसुद्धा कुटुंबातील सदस्यांची संख्या फार मोठी असल्यास माणसाला एक प्रकारचं मानसिक आजारपण निर्माण होतं. त्याचा विकास करून घेणं त्याला जमत नाही. मन आणि डोकं एकांतातच राहून शांत राहू शकतं. दुसऱ्याच्या उपस्थितीत मानसिक तणाव निर्माण होतो आणि दुसऱ्यामुळेच अहंकार निर्माण होतो. अहंकाराकरता गर्दी आवश्यक आहे. एकटा माणूस कुणाला अहंकार दाखवणार? एकटेपणात अहंकार नाहीसा होतो. दुसऱ्याच्या उपस्थितीत मनुष्य आपल्या नैसर्गिक साधेपणाने वागू शकत नाही. मग तो नैतिकता, संकेत, शिष्टाचार यांचे मुखवटे धारण करतो. म्हणूनच विचारवंत, ज्ञानी, कलाकार आणि शास्त्रज्ञ नेहमी एकांतात राहणं पसंत करतात. दुसऱ्याच्या उपस्थितीत ते बेचैन होतात. त्यामुळे काहीजण दुसऱ्याच्या हकालपट्टीसाठी खटाटोप सुरू करतात, तर काहीजण जंगलात पळून जातात. परंतु अष्टवक्र स्वामी म्हणतात की जे तत्त्वज्ञानी आहेत ते या जगातल्या गर्दीत जगूनसुद्धा बेचैन होत नाही किंवा खेद करत नाहीत, कारण त्यांच्या दृष्टीत तर सर्व ब्रह्मांड एकाच आत्म्याचा विस्तार आहे. त्या एका आत्म्यानेच सारं परिपूर्ण झालं आहे. इथे दुसरं कुणीच नाही, मग दुःख कशाचं? कुणीही स्वतःलाच दुःख देत नाही, मग खेद कशाचा? म्हणून आत्मज्ञानी माणसाला या भावनेचा स्पर्श झाल्यामुळे, अनुभव आल्यामुळे तो सदैव चिंतामुक्त राहतो. सूत्र 3. न जातु विषय केपी स्वारमं हर्षयन्त्यमी सल्लकी पल्लव प्रीत भिवे भन्निंब पल्लवाहा. अनुवाद: ज्याप्रमाणे मऊ ताज्या गवताच्या उपलब्धतेमुळे प्रसन्न झालेल्या हत्तीला निंबाची पानं आवडत नाहीत, त्याचप्रमाणे आत्मज्ञानात रममाण झालेल्या व्यक्तीला हे विषय कधी आवडत नाहीत. विवेचन: विषयांमध्ये आनंद आहे, त्यापासून सुख मिळतं हे खरंच आहे. जर विषयात सुख नसतं तर सारं जग वेडं होऊन त्यामागे धावलं नसतं. या आंधळ्या शर्यतीत मग कुणीच भाग घेतला नसता. दुनियेत सुख आहे, आनंद आहे असा संसारी माणसाला नेहमी अनुभव येतो. म्हणून तर तो त्या सुखासाठी धावाधाव करतो. पण काही अर्धवट ज्ञानी लोकांनी उगाचच दुनियेला दुःखाचं कारण ठरवून तिच्यापासून दूर पळून जाण्याचा सल्ला दिला. पण जगापासून दूर पळाल्यामुळे दुःख दूर होत नाही आणि सुख मिळत नाही. जे होतं ते सुद्धा सुटून गेलं या विचाराने या लोकांची स्थिती फारच दयनीय होते. सर्व काही सोडूनसुद्धा काहीच मिळालं नाही. मानसिक तृप्तीसुद्धा मिळत नाही. जे प्रत्यक्ष हातात आहे ते हातचं सोडून दुसऱ्या काल्पनिक बाबीच्या मागे धावणारा काही विवेकी नसतो, तो मूर्ख असतो. कशाचा तरी त्याग करणं, सोडणं ही काही ज्ञानप्राप्तीची पूर्ण शर्त नाही. जर उच्च दर्जाचं ज्ञान प्राप्त झालं तर खालच्या दर्जाचं जीवन आपोआप सुटून जातं. ते सोडावं लागत नाही. अष्टवक्र स्वामी ह्याच सत्याचं निरूपण करण्यासाठी सांगतात की या विषयांपासून सुख मिळतं, पण ते सुख क्षणभंगूर आणि तात्पुरतं असतं. या सुखाच्या प्राप्तीसाठी अनेक अनितीपूर्ण कामे करावी लागतात आणि त्याचा परिणाम म्हणून दुःखही भोगावे लागतात. जगात असं कोणतं सुख नाही की जे पूर्णपणे स्वतंत्र आहे. सुख हे नेहमीच दुःखाशी जोडलेलं असतं, संयुक्त असतं. शिवाय सुखसुद्धा चिरस्थायी नसून तात्पुरतं असतं. चिरस्थायी कायम टिकणारं सुख फक्त आत्मानंदाचं आहे. आत्म्याचं सुख स्वतःचं सुख आहे आणि शाश्वत टिकणारं आहे. आत्मानंदाच्या सुखात दुःख असत नाही. म्हणून ज्यांनी आत्मानंदाचं टिकाऊ सुख प्राप्त केलं आहे, जो नेहमी आत्मानंदात बुडून गेलेला असतो, त्यालाही संसाराची सुखं क्षुल्लक आणि तुच्छ वाटतात. म्हणून तो त्यात कधी स्वारस्य घेत नाही. ज्याप्रमाणे कोवळं गवत पाहून हत्ती हर्षभरीत होतो, त्याप्रमाणे हत्ती काही कडुनिंबाची पानं पाहून हर्षभरीत होत नाही.
परंतु काही अज्ञानी माणसांनी मात्र उलटं शिकवायला सुरुवात केली की पहिल्यांदा काहीतरी सोडावं लागेल. ह्या उलटं शिकवण्यामुळे जग विकृत झालं. जे होतं ते सुटलं आणि नवीन काही मिळत नाही असा उलटा उपदेश म्हणजे जगाला अभिशापच आहे, वरदान नव्हे. सूत्र 4. यस्तु भोगेषु भुक्तेषु न भवत्य दिवासितः अभुक्तेषु निराकांक्षी तादृशो भवदुर्लभः. अनुवाद: जो उपभोग घेतल्या विषयांबद्दल मनात वासना ठेवत नाही, त्याचप्रमाणे त्यांची पुन्हा प्राप्तीची इच्छा करत नाही असा माणूस जगात मिळणं दुर्लभ होय. विवेचन: अष्टवक्र स्वामींचा सर्व उपदेश हा साधना करू इच्छिणाऱ्यांसाठी नसून ज्ञानप्राप्ती झालेल्यांसाठी आहे. ती साधनासूत्र नसून आत्मज्ञानी माणसाचा व्यवहार कसा असतो हे सांगणारी ज्ञानी माणसाकरता सांगितलेली सूत्र आहेत. ही आत्मज्ञानाची कसोटी आहे. साधनासूत्र समजून याचा स्वीकार केल्यास चूकच होईल, ती एक दिशाभूल होईल. केवळ सर्व गोष्टींचा त्याग केल्यामुळे आत्मज्ञान होत नाही. मुनिश्रेष्ठ अष्टवक्र स्वामीसुद्धा हेच सांगतात की आत्मज्ञान प्राप्ती झालेली माणसं जगात फार दुर्मिळ आणि फारच थोडी असतात. गीतेमध्ये सांगितलं आहे की हजारो माणसात एखादाच अंतःकरण शुद्धीसाठी प्रयत्न करतो आणि त्यापैकी एखादाच दुर्मिळ माणूस आत्मज्ञान प्राप्त करू शकतो. ज्या विषयांचा उपभोग घेतला त्याबद्दल आत्मज्ञानी माणूस वासना ठेवत नाही, कारण तो त्यांच्या आठवणीतून मुक्त होतो. जर त्याची वासना कायम असेल तर त्याचा अर्थ असा की त्याला आत्मानंद प्राप्त झालेला नसून विषयातल्या आनंदातच त्याला रस आहे. खरा आत्मज्ञानी भोग घेतलेल्या विषयाप्रमाणे न भोगलेल्या विषयांबद्दलसुद्धा मनात कोणतीही वासना करत नाही, कारण अशी वासना, इच्छा त्याला पुन्हा विषयांकडे नेऊ शकते. एवढा संयम आणि नियंत्रण प्राप्त केलेला आत्मज्ञानी दुर्लभच असतो. तो आत्मा सदैव तृप्तच असतो. सूत्र 5. बुभुक्षेरिह संसारे मुमुक्षुरपि दृश्यते भोग मोक्ष निराकांक्षी विरलो हि महाशयः. अनुवाद: या जगात भोगाची इच्छा असणारे आणि मोक्षाची इच्छा असणारे असे दोन्ही प्रकारचे पुरुष आढळतात. पण भोग आणि मोक्ष या दोघांबद्दल निराकांक्षी असणारा म्हणजे आकांक्षा नसणारा माणूस दुर्मिळच. विवेचन: जेव्हा चित्तातल्या सर्व इच्छा शांत होतात तेव्हाच चित्त शांत होतं. वासनेमुळेच मनात तरंग निर्माण होतात. ही तरंगरूपी अशांतता मोक्षमार्गातली अडचण आहे. हे तरंग, या लाटा विषय वासनेमुळेच निर्माण झाले तर मोक्षमार्गात बाधा आहेत आणि खुद्द मोक्षाच्याच इच्छेमुळे निर्माण झाल्या तरीसुद्धा बाधा आहेत. जो मोक्षाची इच्छा बाळगतो, त्यासाठी चिंताग्रस्त राहतो, मोक्षासाठी प्रयत्न करतो, त्याचं मन अशांतच राहतं. ही अशांती मोक्षाला बाधक असते. संसारी माणूस नेहमीच आशा, आकांक्षा, वासना, इच्छा यातच रमलेला असतो. कधी त्याला भोगाची इच्छा होते तर कधी मोक्षाची. परंतु त्याला हे रहस्यच माहीत नसतं की अशी इच्छा हीच मोक्षमार्गातली बाधा आहे. सर्व साधू संत संसाराचा त्याग करण्याचा उपदेश करतात. खाणं पिणं सोडायला सांगतात. उत्तम वस्त्र, फार काय घरदारसुद्धा सोडायला सांगतात. दीक्षा देऊन, गंडे दोरे बांधून शिष्य आणि साधू तयार करतात. पण हे रहस्य सांगत नाहीत की संसार नव्हे तर तुमच्या इच्छा याच तुमचं बंधन आहेत. त्यांचा त्याग करणं हीच मुक्ती आहे. म्हणून अष्टवक्र स्वामी सांगतात की भोग आणि मोक्ष या दोघांबद्दल जो निरासक्त आहे, ज्याला दोघांच्याही प्राप्तीची इच्छा नाही, असाच माणूस मुक्त आहे. पण एवढा निरासक्त पुरुष दुर्मिळच असतो. केवळ आत्मज्ञानीच या स्थितीला पोचतो. अज्ञानी तर दोन्हीचीही इच्छा बाळगतो. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.